hurricane. I know, there's hope in your. नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित ऑफिसवाली अधुरी लव्ह स्टोरी भाग 2. कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडल्यावर सुनैना आणि आर्या दोघी जरा धस्तावल्या होत्या. बाहेर येताच सुनैनाने हात छातीवर ठेवून उसासा सोडला. अरे बाप रे, 30 मिनिटात प्रेझेंटेशन तयार करणं म्हणजे ही तर काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं झालंय. तो अजय सरपंना काहीही सोपं करत नाही. सुनैना आपल्या श्वासावर कंट्रोल करत ठेवत बोलत होती. पण आर्या मात्र शांत होती. तिच्या डोळ्यात सध्या वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. सुनैना, घाबरू नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव. आर्या तिला पाहत गोड स्माईल देत म्हणते. आपण जमू, डोंट वरी. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव. हा प्रोजेक्ट आपल्यासाठी टेस्ट नाही, तर एक सोनेरी संधी आहे. आणि मी ही चालून आलेली संधी गमावणार नाही. तिने त्याच आत्मविश्वासाने सुनैनाच्या खांद्यावर हलके हलके थोपटत म्हटलं. तसं सुनैनाने तिच्याकडे पाहून थोडी स्मित केली व म्हणाली, मी ठेवते हा तुझ्यावर विश्वास. पण काही म्हण, तुझ्या आत्मविश्वासाचं कौतुक करायला हवं. सर मात्र असं का वागले तुझ्याशी ते मला मात्र अजून कळलं नाही. त्यांची जन्माची दुश्मनी असल्यासारखे वागत होते तुझ्याशी. आणि हो, ती आपली सवत, तीही कशी पाहत होती तुला. तिने शेवटी आपल्या मनातील शंका शेवटी विचारलीस. तू या दोघांना ओळखतेस का आधीपासून? मी नाही ग, असं काही नाही. आर्या तिच्या या प्रश्नाने मात्र आधी गडबडली, पण नंतर परत लगेच सावरलंही स्वतःला आणि किंचित स्मित करत पुढे बोलली. कुठे अजय सर आणि कुठे मी, असं ती पुढे म्हणताच सुनैना तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत आहे म्हटल्यावर, अगं म्हणजे मी आधी इथे नव्हते ना मुंबई शहरात. मी तर, असं बोलताना ती कुठेतरी हरवली. OMG, अगं आर्या, आपण बोलत काय बसलो आहोत. तोच सुनैनाचा मोबाईल ब्लिंक झाल्यानं तिचं वेळेकडे लक्ष गेलं आणि ती घाबरत बोलली. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्यात तू सरांना चॅलेंज करून बसली आहेस. प्रॅक्टिकली विचार कर. अगं इतक्या कमी वेळात प्रेझेंटेशन करणं, तेही अजय सरांच्या भाषेतील परफेक्ट. ती आता पुरतीच घाबरली होती. रिलॅक्स सुनैना, काहीच अवघड नाही. तसं परत भानावर येत आर्याने ठामपणे उत्तर दिलं. सगळ्यात अवघड अशी एकच गोष्ट आहे या जगात. ती फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं. तू सध्या माझ्यावर सर्व सोड आणि चिल पिल कर. आर्या गोड आता स्माईल करत म्हणाली. मगाच ते सर्व टेन्शन आता ती विसरून गेली होती. चला लागू कामाला, म्हणत तिने आपला हात तिच्या पुढे केला, तसं तिनेही आपला हात तिच्या हातावर ठेवला. दोघी लगेच कॉम्प्युटर समोर बसल्या. आर्या डेटा ॲनालिसिस करत होती, तर सुनैना चार्ट्स आणि डिझाईन सांभाळत होती. वेळ कधी भुर्रकन निघून गेला या दोघींनाही कळलं नाही. तोच, पण सुनैनाचे लक्ष समोरच्या घड्याळाच्या काट्याकडे गेलं. तर फक्त 10 मिनिटं बाकी होती. तशी सुनैना घाबरून म्हणाली, आर्या, अगं स्लाइड अजून इनकम्प्लीट आहे. रिलॅक्स, आर्याने समोरच्या घड्याळाकडे कटाक्ष टाकत परत कीबोर्डवर टायपिंग चालू ठेवत म्हटलं. डोंट वरी, ज्या गोष्टी कमी आहेत त्या मी माझ्या संवाद कौशल्याने पूर्ण करेन. प्रेझेंटेशन म्हणजे फक्त स्लाइड नाही, तर आपल्यात असलेला कॉन्फिडन्स आहे. ती आपलं काम चालू ठेवून बोलत होती, जणू स्वतःला ती प्रेरणा देत होती. बरोबर 10 मिनिटांनी दोघी पुन्हा कॉन्फरन्स रूममध्ये आल्या. अगदी वेळेला परफेक्ट, अर्ध्या तासात. अजय आधीच तिथे बसला होता, चेहऱ्यावर नेहमीसारखा निर्विकार भाव. बाजूलाच किमया खुर्चीत मागे रेलून बसली होती, पण आता तिच्याही डोळ्यात निर्विकारच दिसत होते. सो, मिस सुनैना,
आणि मिस न्यू जॉईनी. अजयने थंड आवाजात म्हटलं. प्रेझेंटेशन तयार आहे का? येस सर. आर्या आत्मविश्वासाने पुढे आली. ओके. एक दीर्घ श्वास घेत अजय उठून उभा राहिला. त्याने आपल्या दोन्ही खिशात हात घातला होता आणि एक वेगळ्या स्टोनमध्ये तो आता पुढे बोलायला लागला. मिस न्यू जॉईनी, तुमचा हा आत्मविश्वास मला दिसतोय खरा, पण बस हा फाजील ठरू नये. यावेळी असं काही झालं तर तुम्ही डायरेक्ट या प्रोजेक्टमधून आउट असाल, हे चांगलं लक्षात असू द्या. त्याने एक कोरडी नजर तिच्यावर टाकत म्हटलं, सोबत ओठांवर एक कुटील हास्य. अजय, तिला आधी प्रयत्न तर करू दे. पण यावेळी का माहित नाही, किमया कमालीची शांत झाली होती. मगाशी असलेली किमया आणि आत्ताची किमया यात जमीन आसमानाचा फरक होता, ज्यामुळे फक्त आर्याच नाही तर आता सुनैनाबरोबर थोडा अजयही हैराण होतो. हो, करू दे ना. मी कुठे नाही म्हणालो. पण स्वतःला सावरत त्याने आपला कोट नीट केला आणि खुर्चीत आरामात बसत त्याने तिला पाठ केली. कारण समोर आता त्याला तिचं प्रेझेंटेशन जे दिसणार होतं. तसं आर्यानेही नकारात मान हलवली आणि सूचकपणे किमयाकडे पाहिले. किमयाने तिला प्रेझेंटेशन चालू कर म्हणून खुणावले. सुनैनाही खांद्यावर हात ठेवून तिला तेच सांगण्याचा प्रयत्न केला. तशी आर्याही मग हुश करून एक दीर्घ श्वास घेते आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहते. स्लाइड्स एकामागून एक सुरू झाल्या. सुरुवातीला सुनैनाने काही मुद्दे मांडले, पण पुढचं सगळं आर्याने हाताळलं. ती स्पष्ट बोलत होती, स्टॅटिस्टिक्स अचूक सांगत होती, बॉडी लँग्वेजही कॉन्फिडंट होती. प्रत्येक स्लाइडसह तिचं बोलणं सगळ्यांना आकर्षित करत होतं. पहिल्याच दिवशी इतकी अचूक ह्याचं सर्वांना अप्रूप वाटत होतं. अजय सुद्धा तिला या रूपात पहिल्यांदा पाहत असल्याने एकटक तिच्याकडे पाहत होता. माहित नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा हळूहळू कमी होत गेलाय का असं वाटू लागलं होतं. किमया मात्र आता अस्वस्थ झाली होती. तिच्या हातातली पेन्सिल आणि तिचे पाय आता हलत होते जोरात, तिला अशा अवतारात पाहून. पण आर्या मात्र कुठेही विचलित झाली नाही. ती आपल्या कामावर फोकस होती. प्रेझेंटेशन संपल्यावर काही क्षण शांतता पसरली. अजय उठला तशी आता सर्वांची नजर त्याच्यावर गेली. ठीक आहे, त्याने गंभीर आवाजात म्हटलं. ॲक्च्युली बरं होतं. वेल डन. पहिलाच दिवस असूनही उत्तम काम केले. ऑल द बेस्ट. दिस वॉज मोर दॅन एक्सपेक्टेड. आवाजात गंभीरपणा होताच, पण कपाळावरची रेघही किंचितही हलली नव्हती. हे ऐकताच सुनैना खूप खुश झाली. तिचा तर तिच्या कानावर विश्वासच बसला नाही की सरांनी त्यांचं कौतुक केलं ते. पण आर्या आर्या यावर फक्त हलकंसं हसली. तिच्या डोळ्यात झळकत होता तोच आधीचा आत्मविश्वास. पण तोच आता किमया अचानक उठून उभी राहिली. सर, प्रेझेंटेशन ठीक आहे, पण माझ्या मते काही पॉइंट्स मिसिंग आहेत. कदाचित एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे. आर्याने तिला मध्येच थांबवत शांतपणे म्हटलं. किमया. आर्याने आता तिला मध्येच थांबवत म्हटलं तसं किमयाने भुवया उंचावल्या. आय मीन मॅम. किमयाने आता बेटर असा लुक दिला. पॉइंट्स मिसिंग नाहीत, मी जाणीवपूर्वक ते फक्त महत्वाचं ठेवले. बिकॉज टू मच डेटा किल्स क्लॅरिटी अँड क्लॅरिटी इज व्हॉट अ क्लायंट नीड्स मोस्ट. ती आता त्याच गुरमीत बोलत होती. तसा संपूर्ण रूममध्ये पिन ड्रॉप सायलन्स झाला. आजपर्यंत किमयाला कुणी असं शब्दाने उलट उत्तर दिले नव्हते. त्यामुळे अजयच्याही डोळ्यात पहिल्यांदाच हलकीशी चमक आली. जणू त्याला अपेक्षा नव्हती की कोणी किमयाला एवढ्या थेट उत्तर देईल. पण यामुळे आता किमया रागाने लाल झाली. पण काहीच न करता येत असल्याने
तिने काही न बोलता सरळ खुर्चीवर बसून घेतले. मीटिंग संपली. अजयने डिक्लेअर करताच सगळे एक एक करून बाहेर पडले. पण सगळ्यांच्या ओठी आत्ता फक्त आर्याचं नाव होतं. अजय अजूनही टेबलाजवळ उभा होता. त्याने हलकेच आर्याला आवाज दिला. आर्या? ती तशी जागीच थबकली. कारण आता त्याच्या तोंडी तिचं डायरेक्ट नाव आलं होतं. तिने त्याच्याकडे मागे वळून पाहिलं. काय नव्हतं त्याच्या डोळ्यात? प्रेम, आपुलकी, अभिमान या क्षणी सर्व दिसत होते. तसंच तिच्या ओठांवर हलकीशी स्माइली आली. तिच्याही नकळत. जणू ती यालाच तर त्याच्या डोळ्यात ती आल्यापासून शोधत होती. तुम्ही पहिल्या दिवशी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त केलं. कीप इट अप. पण तिची स्माइल पाहून त्याने आता परत आपला चेहरा निर्विकार करत म्हटलं. का नाही करणार? अजय, तू विसरतोयस वाटतं की कुठल्या बॅकग्राऊंडमधून आली आहे ते. पण किमयाला मात्र तिचं कौतुक याने केलेलं आवडलं नाही हे स्पष्ट आता दिसत होतं तिच्या डोळ्यात. ती त्या दोघांच्या मध्ये येत कुटील हसू ओठावर आणत म्हणते. तसा अजय हलकासा हसला. पण या आर्याने यावर जास्त रिॲक्ट न करता फक्त एकच वाक्यात उत्तर दिलं. थँक्यू सर. पण अजून माझं खरं काम सुरूही झालं नाही. तिने आता किमयाच्या बोलण्याकडे साफ इग्नोर केलं, जे अजयलाही कळले. अजयने तिच्याकडे पाहिले. अगदी 1 सेकंदभर. पण काहीच बोलला नाही. फक्त तो हळू स्मित करून तिथून निघून गेला. आता खरा खेळ सुरू होणार होता. अजयच्या मनात काहीतरी होतं. आर्या स्वतःच्या देहात अडखळणार नव्हती आणि किमया मात्र एका वेगळ्याच वळणावर होती. काय होते या तिघांच्या मनात? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ऑफिसवाली अधुरी लव्ह स्टोरी. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करून मला पाठिंबा द्या. मला सपोर्ट करा. थँक्यू.